इंजेक्शन दिलं की काही सेकंदात औषध शरीरात काम करायला लागतं. पण कधी विचार केलाय का ते कुठून जातं, कसं शोषलं जातं आणि रक्तात कसं पसरतं? आज आपण उलगडणार आहोत इंजेक्शनचं सायंटिफिक रहस्य. थेट डिफ्युजन प्रोसेस पासून ते औषधाच्या ऍक्शन पर्यंत. इंजेक्शन म्हणजे औषध थेट शरीरात देण्याची पद्धत. जेव्हा आपण गोळी घेतो तेव्हा औषध आधी पोटात, मग आतड्यात, मग रक्तात पोचतं. पण इंजेक्शन डायजेस्टिव्ह सिस्टम बायपास करतं आणि औषधाला थेट त्या जागी पोचवतं जिथे त्याची सर्वाधिक गरज असते. इंजेक्शनचे मुख्य 4 प्रकार आहेत: इंट्राडर्मल, सबक्युटेनियस, इंट्रामस्क्युलर आणि इंट्रावेनस. याचा सर्वाधिक प्रकार ते म्हणजे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. इंट्राव्हीनस म्हणजे थेट शिरेत दिलं जातं. औषध लगेच रक्तात मिसळतं, त्यामुळे इन्स्टंट ॲक्शन. इंट्रामस्क्युलर IM स्नायूमध्ये दिलं जातं. औषध हळूहळू रक्तात जातं, पण परिणाम जास्त वेळ टिकतो. सबक्युटेनियस SC त्वचेखालील चरबीच्या थरात दिलं जातं. औषध स्टेडी पेसने शोषलं जातं, उदाहरणार्थ इन्सुलिन. इंट्राडर्मल ID त्वचेच्या अगदी आत, उदाहरणार्थ TB टेस्ट. डिफ्युजन प्रोसेस एक्सप्लेन्ड. आता बघूया इंजेक्शन दिल्यावर औषध रक्तात कसं मिसळतं. इंजेक्शन नंतर औषध त्या जागी द्रव रूपात साठतं. तिथे असतात सेल्स आणि टिश्यू स्पेसेस ज्यात औषध डिफ्युजन प्रोसेसने पसरतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, डिफ्युजन म्हणजे काय? एखादा पदार्थ जिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून कमी कॉन्सन्ट्रेशनकडे आपोआप पसरतो. उदाहरण, तुम्ही परफ्यूम फवारलत तर सुगंध काही सेकंदात सगळ्या खोलीत पसरतो, कारण परफ्यूम मॉलिक्युल्स डिफ्युजनने पसरतात. तसंच औषध पण. इंजेक्शन दिलेल्या जागेवर जिथं औषधाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तेथून ते हळूहळू रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतं. रक्तात गेल्यावर सर्क्युलेशन सिस्टम त्याला शरीरभर नेतो. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. औषध एकदा रक्तात गेलं की ते आपल्या टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचतं. तेथे ते स्पेसिफिक रिसेप्टर्सवर जाऊन बसतं. जसं लॉक आणि कीचं नातं असतं तसं. ते रिसेप्टर बाइंड झालं की औषध आपला थेरप्युटिक इफेक्ट दाखवतं. उदाहरणार्थ, इन्सुलिन रक्तातील साखर कमी करतं, अँटीबायोटिक बॅक्टेरिया मारतं, पेन किलर मेंदूकडे जाणारे पेन सिग्नल्स कमी करतं. यानंतर औषध लिव्हरमध्ये ब्रेकडाऊन होतं आणि शेवटी किडनीद्वारे बाहेर टाकलं जातं. वाय इंजेक्शन वर्क्स फास्टर. इंजेक्शनचा रिझल्ट पटकन का दिसतो? कारण औषध थेट रक्तात किंवा स्नायूमध्ये गेल्याने ते काही मिनिटात सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये प्रवेश करतं. गोळी घेतल्यास तितकाच प्रोसेस काही तास घेतो. म्हणून इमर्जन्सीमध्ये, जसं की सिव्हिअर पेन, अस्थमा अटॅक किंवा डिहायड्रेशनमध्ये इंजेक्शन सर्वात इफेक्टिव्ह असतं. तर बघा, ती छोट्याशा सुईमागे दडलेलं असतं एक सुंदर सायन्स. डिफ्युजन, रिसेप्टर्स, ब्लड फ्लो हे सगळं एकत्र येतं फक्त तुमचं शरीर वाचवण्यासाठी. जर असं सायन्स मराठीमध्ये शिकायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सायन्स मराठीला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका अफलातून फॅक्ट सोबत. कमेंट बॉक्समध्ये आपले सजेशन द्या पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते.